नवीन दिवस नवीन सुरुवात. हॅलो, मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज दिवसाची सुरुवात ही सकाळच्या टिफिनपासूनच झाली. अविशला सकाळी सकाळी शाळा होती. 2 दिवस सुट्ट्या झाल्या. आज शाळा होती त्यामुळे टिफिन बनवायला घेतला. धावपळीचा दिवस सुरुवात झाली. स्कूल बोललं की तो लवकर उठत नाही. 2 दिवस सुट्ट्या झाल्या त्यामुळे त्याला आता रुटीनमध्ये थोडा परत फरक होतो आणि मग मुलं लवकर उठायला कानकूस करतात. त्याला उठवलं, अंघोळीला पाणी दिलं आणि त्याचा टिफिन बनवायला घेतला. त्याला छान थालीपीठ बनवून दिले आणि त्याचं आवरायला घेतलं. तसा आवी कधी शाळेत जाताना कधीच रडला नाही. त्याला नेहमी मजा येते आणि आता नवीन स्कूल असल्यामुळे तो अजून एन्जॉय करतो. त्याला आधीपासून व्हॅननी जायची खूप हौस होती. त्याची आधीची शाळा जवळ होती, आताची थोडी लांब आहे त्यामुळे त्याला व्हॅननी जायला खूप मजा येते आणि तो हसत हसत नेहमी स्कूलमध्ये जातो. आवीला असं मस्त बाय बोलून मी माझ्या घरातल्या कामांना सुरुवात केली. सुरुवात झाली ही बेड आवरण्यापासून. सकाळी बेड आवरून घेतला तर एक थोडं घर फ्रेश होतं. बेड वगैरे आवरला. ब्लँकेटची घडी घालून घेतली म्हणजे तिथे सगळं व्यवस्थित वाटतं. मी पुढची कामं करायला सुरुवात केली. सगळं झाडझटक झाल्यानंतर जरा फ्रेश वाटतं. पुन्हा जर युवांश उठला तर तो कामं करू देत नाही. मग त्याचं चालू असतं मागे मागे फिरणं. त्यानंतर मी जरा माझ्यासाठी थोडा वेळ काढला. गरम पाणी केलं पिण्यासाठी. ते आरामात बसून ते पाणी घेत घेत मी पुढच्या दिवसाचं नियोजन करायचं चालू होतं. डोक्यात विचार चालू होते आता पुढे काय करायचं. कारण विचार केला नाही तर ते कामं कशी पटापट होणार आणि मग परत जर युवांश उठला तर ती कामं तशीच राहून जाणार. त्यामुळे नियोजन करणं खूप गरजेचं असतं माझ्यासाठी. थोडं खिडकीच्या बाहेर बघितलं काय आहे काय नाही. आज तसं वातावरण छानच होतं. पाऊस वगैरे काही नव्हता. छान ऊन असं पडलं होतं. फ्रेश वाटत होतं. आता माझं चालू आहे झाडू मारणं. युवांश बघा कुठे जाऊन उभा राहिला आहे. तर तिथे त्या शू रॅकवर जर काही सामान नसतं तर तो थोड्या वेळात त्या शू रॅकवरही जाऊन उभा राहिला असता. तुम्हाला दिसत असेल मी जागोजागी वस्तू ठेवते. कारण जर काहीही रिकामं दिसलं तर हा कधी कुठे जाऊन उभा राहील याचा काहीच नेम लावता येत नाही. याला सगळं कमी पडतं. हा कसाही करून कुठेही जातो, उभा राहतो, वरती चढतो. मग मला पडण्याची भीती असते आणि मी त्याच्याकडे कुठं कुठे लक्ष देणार सारखी. म्हणून मला असं काहीतरी आयडिया करून ठेवावी लागते. झाडू मारता मारता जर तो माझ्यासोबत असला तर मला 4 वेळेस परत मागे फिरून झाडू मारावा लागतो. कारण तो सारखा त्या कचऱ्यामधून जा ये करत असतो. तुम्हाला दिसतच असेल तो इकडून तिकडे तिकडून इकडे सारखा करतो. त्यामुळे मला सारखं मागं फिरून परत कचरा काढावा लागतो. असं करत करत मला माझी कामं आवरावी लागतात. कामं करता करता तो माझ्याशी गप्पा, कधी पोएम म्हणतो, कधी काय त्याचं बडबड चालू असते. ती ऐकत ऐकत मला काम करायला खूप मजा येते आणि माझा वेळ कुठे निघून जातो ते मला कळतही नाही. कधी खूप चिडचिड होते पण कधी कधी तो इतका छान वागतो, कधी इतका छान बोलतो का आपल्याला सगळं करावी लागतं. आज 2 दिवसाच्या पावसानंतर आज मस्त असं ऊन पडलं होतं. फ्रेश वाटत होतं. त्यामुळे इतके कपडे काढले होते मी धुण्यासाठी. सगळे कपडे व्यवस्थित धुतले. हे सगळं युवांश उठण्याआधीच मी करून घेतलं होतं. त्यामुळे मग मला जरा रिलॅक्स वाटतं. मला बाकीची कामं करायला वेळ भेटतो. नाहीतर मग त्याला घेऊन मला कामं जमत नाही. मग त्याला पाण्यामध्ये खेळायचं असतं. मग तो कधी मस्ती करतो, कधी पडेल. त्यामुळं मी कसलीच रिस्क घेत नाही. तो उठण्याआधी मी माझी कामं आवरून घेते. स्वयंपाक करता करता मला त्याच्याकडे लक्ष देता येतं. म्हणून मग मला स्वयंपाकाचं इतकं टेन्शन येत नाही. मग मी आता दुपारचं जेवण बनवायला घेतलं. आज मी बनवत होती काळी उडदाची डाळ आणि वरण भात. मग ते कुकर लावायला घेतला कारण अजून आवी आलेला नव्हता. आवी आल्यानंतर त्याला जेवण द्यावं लागतं. त्यामुळे मी पटपट पटपट कामं करायला सुरुवात केली. स्वयंपाकाला सुरुवात केली. कुकर लावून घेतला. कुकर होईपर्यंत मी बाकीची कामं आवरू शकते म्हणून मग मी कुकर लावून घेतलं आणि बाकीची कामं आवरायला सुरुवात केली. एकीकडे मी फरशी पुसत होती. मध्ये युवांचं चालू होतं. फरशी पुसता पुसता बाकीची पण काही ना काही कामे माझी छोटी मोठी चालूच होती. त्यानंतर कुकर वगैरे झाला.
युवांचं आवरून घेतलं. मुलांना किती पण घरात खेळणी असली तरी त्यांना घरातले डबे भांडे घेऊनच खेळायचं असतं. एकावर एक डबे ठेवून त्याचं काय खेळणं चालू होतं त्यालाच माहिती. आता मी मसाल्याची तयारी करत होते. मसाल्यामध्ये खोबरं, जिरे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, अद्रक हे सगळं तयार करून घेत होती. खोबरं किसून घेतलं. आता सगळे मसाले घेतले आणि मग हे सगळे मसाले वाटून मी मसाला तयार करून घेतला. मसाला तयार झाल्यानंतर पीठ मळायला घेतलं. पीठ मळून ठेवलं म्हणजे थोड्या वेळ मी त्याला घेऊन येईपर्यंत पीठ चांगलं मुरेल आणि मग मला त्याला गरम गरम चपात्या करून देता येतील. त्यामुळे मी पीठ मळून ठेवलं आणि पुढच्या तयारीला लागले. माझं पुढचं भांडे वगैरे घासायचे होते ते घासून घेतले आणि म्हणजे थोडा थोडा पसारा आवरत राहिलं का मग मला एक सोबत सगळं कामं पडत नाही आणि परत मुलांकडे लक्ष द्यायलाही मला वेळ भेटतो. आता आम्ही दोघं चाललो होतो दादा म्हणजे अवीला आणायला. अवीची स्कूलमधून येण्याची वेळ झाली होती. मग आम्ही दोघंच त्याला स्कूलमधून आणायला गेलो. स्कूलमधून आणायला जाणं म्हणजे युवांशला खूप मजा येते कारण त्याला बाहेर फिरायला भेटतं. तेवढाच त्याचा एक बाहेर चक्कर होतो. तो खूप एक्सायटेड राहतो बाहेर जाण्यासाठी. तिकडनं आल्यानंतर मी पटपट असं वरणाला फोडणी द्यायला घेतली कारण अवीला भूक लागली होती. त्याचं आवरलं, तो फ्रेश झाला. मग तोपर्यंत त्याचं जेवण त्याला तयार झालं पाहिजे यासाठी मी पटपट असं फोडणी द्यायला सुरुवात केली. जिरे, कढीपत्ता याची फोडणी दिली आणि आपण तयार केलेला जो मसाला होता त्या मसाल्याची त्याला फोडणी दिली. फोडणी चांगली परतू दिली. त्यानंतर हळद, मीठ टाकून मी चांगली फोडणी होऊ दिली आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये वरण टाकलं. लहान मुलांच्या पण फार आवडीनिवडी असतात त्यामुळे त्यांना चॉईस म्हणून काहीतरी एखादी गोष्ट आवडत नसेल त्याच्याबरोबर त्यांची आवडीची गोष्ट दिली तर ते आनंदाने खाता. आता अवीला जास्त हे वरण आवडत नाही त्यामुळे मला त्याच्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवावी लागली. एकीकडे वरण उकळे होतं तोपर्यंत मी त्याला चपात्या करून घेतल्या आणि लगेच थोड्या वेळात चपात्या झाल्या लगेच शेंगदाण्याची चटणी परतायला घेतली. असं करत करत असं मल्टीटास्किंग करावी लागते कारण जर ती नाही केली तर मग मुलांना कसं काय सांभाळणार. आणि मधून त्या दोघं आता दादा घरी आल्यानंतर त्यांचं काही ना काही चालू असतं. मग त्यांच्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं असतं आणि जो दादा घेतो ते युवांशला हे पाहिजेच असतं. त्यामुळे त्यांची इतकी ओरडागाग चालू असते दिवसभर का ऐकून डोकं एकदम असं भन्नाटून जातं की काय करावं काय नाही. पण आपल्याकडे काही ऑप्शन नसतो. आपण दिवसभर त्यांच्याकडे बघणार आणि आपली कामंही करावी लागणार. अशा प्रकारे मी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बनवली. मुलांना जेवण दिल्यानंतर आमची बरंच कामं झाली. आराम झाला, मुलांना झोपवलं. पण त्यानंतर शूट करणं परत राहून गेलं. मग डायरेक्टली संध्याकाळचं तुम्हाला दिसत आहे. मग संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात झालं. आज मी बनवत होते मस्त अशी फ्लावरची भाजी आणि त्यामध्ये ट्विस्ट म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे सोडे टाकले कारण फ्लावरला इतकी अशी काही टेस्ट नसते आणि थोडं सोडे टाकले किंवा असं काही टाकलं तर त्याला थोडी चव येते. पण खरंच ते टाकल्यानंतर भाजीला एक छान अशी टेस्ट आली होती. मी मस्त असे आधी सोडे छान गरम पाण्यात सोक करायला ठेवले. त्यानंतर आधी तेलामध्ये सोडेच टाकले. मग ठेचलेला लसूण, कढीपत्ता असं टाकून मस्त त्याच्यामध्ये छान असा बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा चांगला फ्राय होऊ दिला. त्यामध्ये बटाटा टाकला आणि वाफवून उकळून घेतलेली फ्लावर मग त्यामध्ये टाकली. आपले बेसिक जे मसाले आहेत लाल तिखट, मीठ, हळद, अजून तुमच्याकडे कोणतेही मसाले असेल ते तुम्ही टाकून मस्त अशी भाजी बनवायची आणि भाजी वाफेवरती होऊ द्यायची. थोडंसं हलकं पाणी टाकायचं आणि मग ती वाफेवरती झाली की मग त्याची चव चांगली लागते. असं करून मी माझा स्वयंपाक बनवला आणि आज इतकं जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. भाजी चपातीच करायची होती. मग ते बनवून घेतलं आणि परत मग मुलांना जेवण वगैरे दिलं. मला आज कामं होती, भांडी पडलेली होती, भांडे घासायची होती. उद्या परत पाणी येणार आहे. मग त्यामुळे आपली आजची कामं सगळं आवरून वगैरे मस्त असं आम्ही बसलो होतो गप्पा. दिवसभर मलाच ताण देऊन माझं डोकं खाऊन जे माझं डोकं दुखत होतं ते माझं डोकं मस्त असं अवीनी दाबून दिलं. दादाला डोकं दाबताना पाहून युवांशही शेवट झाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.